ठाकरे, शरद पवार लवकरच केंद्रात मोदींसोबत दिसतील. माजी मंत्र्यांच्या दाव्यामुळे खळबळ. राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये अनेक राजकीय समीकरणे बदललेली पाहायला मिळाली आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. अशातच आता राज्याचे माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मंगळवारी मोठा दावा केलाय. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. देशात जी काही मोठी राजकीय उलथापालथ होणार आहे ती शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत असून शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे लवकरच केंद्रात भाजपसोबत जाताना दिसतील असा दावा बच्चू कडू यांनी केलाय. बच्चू कडू यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राज्याच्या राजकारणात आणि विशेषतः महाविकास आघाडीत कोणता भूकंप होणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पुढे बच्चू कडू म्हणाले की ज्या पद्धतीने नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू हे 1-2 विधेयक पास करण्यासाठी भाजपसोबत थांबले आहेत ते गेल्यानंतरची सोय सध्या भाजपा बघत असून त्यात शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची उभाटा सेना यांचा प्रामुख्याने विचार आहे. कारण या दोन्ही पक्षांकडील खासदारांची संख्या पाहता संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य हेच दाखवत आहे. आता पुन्हा आपल्याकडे सत्ता येणार असल्याने कोणी पक्ष सोडून जाऊ नये हाच राऊत यांचा प्रयत्न आहे असेही त्यांनी सांगितले. बच्चू कडू यांनी भाजपावर सुद्धा जोरदार टीका केली आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडून असलेली गरज सध्या भाजपासाठी संपलेली असून भाजपाची मेघलाई नीती आहे. त्यामुळे जे त्यांच्यापासून लांब जातो त्यांना ते कापून टाकतात हीच भाजपाची नीती आहे असे म्हणत बच्चू कडू यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. राज्यात आलेले सरकारच भ्रष्ट मार्गाने आल्याने येथील मंत्री उघडपणे भ्रष्टाचाराबाबत बोलत असतील तर त्यांचे अभिनंदन केले पाहिजे असा टोलाही यावेळी बच्चू कडू यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना लगावलाय. एकनाथ शिंदे यांच्या नाराजीबाबत बोलताना जेव्हा मोठे नेते नाराज असतात तेव्हा समजायचे की ते अति खुश असतात आणि जेव्हा ते अति खुश असतात तेव्हा ते खूप नाराज असतात असा दावाही यावेळी बच्चू कडू यांनी केलाय.